नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी बँक निफ्टी मंथली एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी हाय होती, मार्केटमध्ये अप डाऊन मोमेंटम हाय होत्या आणि ओव्हरऑल जर बघितलं तर इंडिया विक्समध्ये पण आपल्याला मोमेंटम बघायला मिळते, इंडिया विक्स वाढलेला बघायला मिळतोय. आता 4 ते 5 दिवसानंतर साधारण आपलं बजेट आहे, ओके. आणि त्याच्यामुळे इंडिया विक्समध्ये मोमेंटम, त्याच्यामध्ये मार्केटमध्ये अप डाऊन व्हॉलेटाईल मार्केटचे मोमेंटम हे आपल्याला बघायला मिळणार आहे. हे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता काय होतं माहिती का, ज्यावेळेस मार्केट वन डायरेक्शनमध्ये जात असतं किंवा मार्केट एखादी प्रायजेक्शन फॉलो करून वन डायरेक्शनमध्ये डाऊन साईडला जातं किंवा अप साईडला जातं, त्यावेळेस मार्केट समजायला थोडंसं पटकन समजायला सोपं जातं. परंतु मार्केटमध्ये जेव्हा व्हॉलेटिलिटी असते, मार्केट अप साईड डाऊन साईड मल्टिपल स्विंग तयार करते इंट्राडेमध्ये, तेव्हा मार्केट थोडंसं समजायला अवघड जातं आणि तशा मार्केटमध्ये कन्फ्युजन जास्त वाढतं, ओके. आणि जर तुम्ही बिगिनर असाल, तुम्हाला जर पुरेसं मार्केटचं नॉलेज नसेल किंवा मार्केटचा अभ्यास तुमचा थोडासा कमी असेल, तर अशा वेळेस मार्केटमध्ये कन्फ्युजन मोठ्या प्रमाणात वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतं, ओव्हर ट्रेडिंग होते. मार्केटमध्ये मल्टिपल सेटअप तयार होत असतात. मल्टिपल सेटअपमध्ये काय होतं की हा सेटअप तयार झाला आहे, हा सेटअप तयार झाला आहे असं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे ओव्हर ट्रेडिंग वाढते. आणि ओव्हर ट्रेडिंग वाढल्यावरती बऱ्यापैकी लोकांना माहिती की ओव्हर ट्रेडिंग हे काही चांगली गोष्ट नाही आहे, ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे बिगिनर असतात किंवा ज्यांना मार्केटचं नॉलेज कमी आहे, त्या ओव्हर ट्रेडिंगमध्ये पूर्ण कॅपिटल संपण्याचा धोका असतो, ओके. सो अशा मार्केटमध्ये थोडंसं रिस्क मॅनेजमेंटवरती, थोडंसं पोझिशन सायझिंगवरती आपल्याला फोकस ठेवणं गरजेचं आहे किंवा त्या गोष्टीचं नॉलेज घेणं गरजेचं आहे, ओके. आता लगातार 3 दिवस सुट्ट्या होत्या बघा. खूप साऱ्या मित्रांचे कमेंट होते की आम्ही अभ्यास करतोय, आम्ही नवीन आहे सर, कसं सुरुवात करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण कमेंटमध्ये वाचत असतो, बघत असतो. आता जे लोकांना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे, जे लोकांनी बऱ्यापैकी मार्केटचं नॉलेज घेतलेलं, त्यांना गोष्टी या थोड्याशा समजल्या असतील. परंतु जे लोक नवीन सुरुवात केली असेल किंवा बिगिनर असेल, तर त्यांना ह्या गोष्टी समजायला थोड्याशा अवघड जातं. ते बघितलं लास्टचे 7-8 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केट व्यवस्थित पद्धतीने डाऊन साईडला मोमेंटम दाखवत होतं, हायर हाय हायर लो पॅटर्न दाखवत होतं. आज जर बघितलं तर मार्केटनी 12 गावचं पाणी पिल्यासारखं इकडे तिकडे फिरवलं आणि वरती टोकाला जाऊन क्लोजिंग दिली, ओके. सो अशा वेळेस काय होतं की एखादा मोठा इव्हेंट मार्केटचा येणार असतो की आता बजेटचा इव्हेंट येणार आहे मार्केटमध्ये, त्यावेळेस मार्केटमध्ये हालचाली खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात, ओके. आणि त्या हालचालीमध्ये थोडंसं काय होतं, मार्केटमध्ये हाय व्हॉलेटिलिटी वाढते, हाय व्हॉलेटाईल मार्केट होतं आणि त्या हाय व्हॉलेटाईल मार्केटमध्ये जे नवीन जे लोक मार्केटला बघतात किंवा मार्केट शिकायचा प्रयत्न करतात किंवा मार्केटमध्ये येतात, त्यांना ते गुंडाळून घेतं, ओके. सो त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला प्रायजेक्शनचं नॉलेज म्हणा किंवा इंडिया विक्स काय सांगतंय त्याच्याकडे बघणं किंवा प्रायजेक्शन कशी दिसते, लेवल काय दिसतं, ते स्विंग कुठे कुठे तयार होतं, ते ओव्हरऑल स्ट्रक्चर काय दिसतंय मार्केटचं, प्रायजेक्शन काय आहे, याचं किमान बेसिक नॉलेज असणं तरी इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे, ओके. आणि वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही जर मार्केटमध्ये काम करण्याचा विचार करत असाल तर मार्केटला टप्प्याटप्प्याने शिकण्याचा प्रयत्न करत जावा. मार्केटचं जे बेसिक आहे ते थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करत जावा, ओके. अचानक उडी मारली तर त्याच्यामध्ये बुडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, ओके. मग सांगायचं तात्पर्य काय की आपल्याला स्विमिंग येत नाही आहे आणि आपण जर एकदम उडी मारली तर आपण तरंगणार आहे का? तुम्हीच याचा प्रश्नाचं उत्तर द्या. तसंच आहे, जर मार्केटचं नॉलेज नसेल आणि तुम्ही जर अचानक मार्केटमध्ये काम करायला लागले आणि तुमच्याकडे डिसिप्लिन नसेल, काय तुमच्याकडे मार्केटचं कुठलंही बेसिक जरी नॉलेज नसेल तरी ते कॅपिटल लगेच संपू शकतं, ओके. सो अभ्यासाकडे लक्ष द्या,
3 दिवस सुट्टी होती. खूप सारे लोकांनी शिकले असेल, खूप साऱ्या लोकांनी काही ना काही प्रॅक्टिस केली असेल, चार्ट रीडिंग केली असेल. ओके, हे असं मी गृहीत धरतो. आता केलंय नाही केलंय तुम्हाला माहिती. ओके, परंतु खरंच शिकण्याकडे लक्ष द्या. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, प्रायजेक्शन म्हणा, सेटअप म्हणा, स्ट्रॅटर्जी म्हणा, स्विंग म्हणा, सपोर्ट रेजिस्टन्स म्हणा, डिमांड सप्लाय म्हणा, पोझिशन सायझिंग असो, रिस्क मॅनेजमेंट असो, सायकोलॉजी असो, ओके, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. तर तुम्हाला ते शिकायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही शिकू शकता, नॉलेज घेऊ शकता. ओके, तर विचार करा त्याचा. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे ते कमेंटमध्ये सांगू शकता की त्यांचा कोर्स करण्याच्या अगोदर त्यांची परिस्थिती काय होती आणि कोर्स करून झाल्यानंतर एक्सपिरियन्स घेतल्यानंतर त्यांचा मार्केट का बघण्याचा उद्देश कसा आहे हे तुम्ही सांगू शकता. ओके, आता उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे, सँडविच ट्रेडिंग सेशन आहे. सँडविच म्हणजे उद्या जर बघितलं तर आज मंगळवारी निफ्टी, बँक निफ्टीची एक्सपायरी होती, मंथली एक्सपायरी होती. त्यामुळे उद्या नॉर्मल दिवस आहे. परवा दिवशी गुरुवारी परत सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी आहे. त्यामुळे मधला जो दिवस आहे 2 एक्सपायरीच्या मधला दिवस आहे. ओके, आणि आज ज्या पद्धतीने मार्केटने नाटक दाखवलंय होतं ते दिवस देखील थोडं आपल्याला वर खाली बघायला मिळू शकतो. मग काय लेवल बनतं, ते सपोर्ट काय बनतोय, रेजिस्टन्स काय बनतोय, स्विंग काय बनतोय, चार्ट काय सांगतोय, याचं डिटेलमध्ये डिस्कशन आपण निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे लोक काय रेग्युलर व्हिडिओ बघतात पण तो सबस्क्राईब करत नाहीत. या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 300 कमेंट. कंप्लीट होत नाही आहे, पण मला आशा आहे की या व्हिडिओला कंप्लीट होतील. ओके, MG फॅमिली कंप्लीट करतील. ओके, चला सुरू करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, इकडे जर बघितलं तर निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आपण ओपन केलेला आहे, निफ्टी इंडेक्स. आता मार्केटने लास्ट टाइम एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला, तर मार्केटने आज अशा पद्धतीने स्विंग तयार केली की व्हॉलेटिलिटी हाय होती. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक 3 PM सेटअपमध्ये एक बुलिश मोमेंटम दाखवलं. तर इकडनं जर बघितलं तर मार्केटने एक रिकव्हरी केली, मार्केटने एक प्राइस ॲक्शन क्रिएट केली. प्राइस ॲक्शन नंतर मार्केटने एक लेवल ब्रेक केली 25,118ची. ही नो ट्रेडिंग झोनची रेंज होती. त्याच्या आधी पण मल्टिपल टाईमला ब्रेक केली होती. ओके, परंतु इकडे जर बघितलं तर पहिल्यांदा ब्रेक केली, त्याच्यानंतर मोठा मोमेंटम पुल बॅक घेऊन ब्रेक केली. फर्स्ट लेवलपर्यंत गेला, परंतु मोठी मोमेंटम फर्स्ट हाफमध्ये दाखवलं नाही. परंतु सेकंड हाफच्या एंडिंगला जर बघितलं एक बुलिश मोमेंटम बघेल. बेसिकली जर बघितलं तर आज भरपूर वेळा ट्रॅपिंग इकडे आपल्याला मार्केटने केलेलं आहे. ओके, त्यामुळं थोडंसं जे आपण लेवल लास्ट ॲनालिसिसमध्ये बघितलं होतं 25,118, त्या लेवलच्या वरती मार्केट निघण्याचा प्रयत्न केला, परंतु फर्स्ट हाफमध्ये नाही जमलेलं. सेकंड हाफमध्ये इकडे बुलिश मोमेंटम दाखवला. परंतु इकडे ज्या पद्धतीने इकडे ट्रॅपिंग केले, खूप कमी लोक शेवटच्या मोमेंटपर्यंत टिकले असतील, कारण की मार्केटने खूप वेळा तिकडे लेवल ब्रेक करण्याचं ट्राय केलं होतं. ओके, हरकत नाही आहे. कधी कधी मार्केटमध्ये थोडेसे हार्ड प्राइस ॲक्शन बघायला मिळतील. ओके, आणि तशा पद्धतीने आजचा दिवस होता. आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटनी ही एक ट्रेंड लाईन तयार केली होती. आपण इकडे लास्ट टाइम डिस्कशन केलं होतं. डिस्कस करून मार्केटने एक ब्रेकआउट दिलाय आणि इकडे जर बघितलं तर 126 पॉईंटची पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाली. बँक निफ्टी आणखी पॉझिटिव्ह होतो निफ्टीच्या कम्पेअरमध्ये. त्याच्या ॲनालिसिसमध्ये त्याचं देखील व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. आता ही जी प्राइस ॲक्शन आहे 25,175ची क्लोजिंग आहे. साधारण मोमेंटम मोठा दाखवलं, परंतु क्लोजिंग ती याच लेवलवरती आलेली आहे इकडेच 25,175. तर एक काहीसा आपल्याला इकडे एक बॉक्स पॅटर्न तयार होताना दिसतोय. आता सगळे लेवल रिमूव्ह करूया. डाऊन साईडचे लेवल बऱ्यापैकी त्याच आहेत, तर त्या ठेवूया थोड्याशा. आणि इकडे जर बघितलं तर 25,180, तर थोडासा नो ट्रेडिंग झोन आपण इकडे वाढवूया. आणि 25,000 राऊंड लेवल आहे. ओके, 25,121.
ओके, डाऊन साईडचे लेवल बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट केलेले आहेत. ओके, अपसाईडचे. आता इकडे दिसताना काय दिसते की बाबा ही लेवल तर मार्केटने ब्रेक करून वरती गेली, परंतु याची क्लोजिंग जर बघितली 25,175 म्हणजे साधारण या लेवलच्या आसपास क्लोजिंग आहे, म्हणजे नो ट्रेडिंग झोनच्या आतमध्ये क्लोजिंग आहे. इकडे दिसताना आपल्याला काय दिसते की मार्केट 25,247 वरती क्लोजिंग देताना दिसते, परंतु ॲव्हरेज जी क्लोजिंग आली आहे ती 25,183च्या खाली आहे, म्हणजे नो ट्रेडिंग झोनमध्ये आहे. तिकडे रेंज काय मिळाली आहे, या स्विंगच्या खाली क्लोजिंग झालेली आहे बघा, ॲव्हरेज क्लोजिंग. तर रेंज काय मिळाली, 25,180 25,185च्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळते. ओके, सपोर्ट जर बघितला तर या लेवलवरती थोडासा सपोर्ट घेताना दिसला आणि एक राऊंड लेवल आहे 25,100. मग साधारण जर बघितलं तर 80 ते 85 पॉईंटची इकडे रेंज आपल्याला एक नो ट्रेडिंग झोनची बघायला मिळते. ओके, ही रेंज. आता मार्केटनी बुलिश मोमेंटम दाखवला, परंतु ॲव्हरेज क्लोजिंग खाली आली आहे. आजचा इंट्राडे हाय जर बघितला तर त्या लेवलच्या खाली क्लोजिंग आहे. इंट्राडे हाय 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 आपल्याला दिसताना हा दिसतोय आत्ता चार्टवरती, परंतु क्लोजिंग आहे ती इंट्राडे हायच्या डाऊन साईडला आहे. म्हणजे थोडंसं जर बघितलं तर या रेंजच्या खाली क्लोजिंग आहे 25,175. तर हा इंट्राडे हायला क्लोजिंग झाला आहे का आजचा निफ्टी? नाही झालेला, डाऊन साईडला क्लोजिंग झालेलं आहे. तर रेंज 25,183 25,102 म्हणजे 25,100च्या आसपास आपल्याला बघायला मिळते. इकडे थोडंसं तुम्हाला बघायला वर दिसत असेल की वरती क्लोजिंग झाली आहे, परंतु ॲव्हरेज क्लोजिंग खाली आहे. तर थोडंसं समजून घ्या, कन्फ्युजन करून घेऊ नका. ओके, डाऊन साईडला जर छोटा पुल बॅक घेऊन जर 25,100ची लेवल ब्रेक होतीये, तर मग इकडनं लास्ट टाइम जर बघितलं तर मोठ्या मोठ्या कॅन्डल पडलेले बघा. ही जेव्हा लेवल ब्रेक होती शार्प नेगेटिव्ह, ही जेव्हा ब्रेक शार्प नेगेटिव्ह, तर या लेवलवरती कुठे ना कुठे एक आपल्याला सप्लाय झोन बघायला मिळतो या सपोर्टच्या खाली. तर मार्केटने जर नेगेटिव्ह साईडला येऊन जर क्लोजिंग दिली 25,102च्या खाली एखादा छोटा मोठा टप्पा खाऊन, तर परत आपल्याला ह्या नेगेटिव्ह लेवल बघायला मिळू शकते. मग 25,020 ही फर्स्ट लेवल, 24,979 ही सेकंड लेवल, आणि आजचा इंट्राडे लो 24,932 ही थर्ड लेवल. या 3 लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहे. ओके, आता ही जी प्राइस ॲक्शन आहे समजून घ्या, ही प्राइस ॲक्शन थोडीशी पॉझिटिव्ह आहे, थोडीशी बुलिश आहे. ओके, म्हणजे आजचा जो बेस इकडे तयार केला निफ्टीने, हा बेस 25,000च्या वरती क्लोजिंग आहे, त्यामुळे थोडीशी प्राइस ॲक्शन आपल्याला ही पॉझिटिव्ह प्लसमध्ये बघायला मिळते. आता मार्केटने जर छोटं मोठं कन्सोलिडेशन करून जर 25,183 हा जर स्विंग ब्रेक होत असेल, तर परत आपल्याला हा जो मोमेंटम आहे ऑलरेडी आपल्या इकडे प्राइस ॲक्शन थोडीशी बुलिश बघायला मिळते. ही जर लेवल ब्रेक केली तर मार्केट परत आपल्याला एक बुलिश मोमेंटम देताना दिसू शकतं. ओके, मग त्याच्या लेवल काय बनतं ते, तर 25,247 जो की आजचा इंट्राडे हाय लावला होता एकदा. त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,247 नंतर 25,300 आणि 25,350 जो की हा रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो. मग बुलिश साईडला जर बघितलं तर हा एक फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्स, आपल्याला 3 रेजिस्टन्स बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन देखील तुम्हाला माहीत आहे. ओके, समजले प्राइस ॲक्शन. ओके, इकडे जर बघितलं आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती, तर काहीसा डबल बॉटम आपल्याला बघायला मिळतोय. ओके, आणि हे लास्ट ॲनालिसिसमध्ये देखील आपण डिस्कस केलं होतं, आणि काहीसा डबल बॉटम आपल्याला बघायला मिळते. ओके, इकडनं जर बघितलं सगळे लेवल जर हाईड केलं आपण, तिकडे बघा या लेवलवरती एक डबल बॉटम बघायला मिळते, आणि ही लेवल 25,000च्या अबाव आहे. आणि इकडे जर बघितलं तर या पद्धतीने आहे. जर इकडे छोटं मोठं पॉज घेऊन जे की आपण रेजिस्टन्स लेवल डिस्कस केली, ती जर लेवल ब्रेक होती तर हा एक मोमेंटम आपल्याला अशा पद्धतीने बुलिश बघायला मिळू शकतो. आणि हे जे डबल सपोर्ट तयार केला आहे, डबल बॉटम तयार केला आहे, त्याचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. तर ते 25,800 या लेवल आपल्याला ओपन होताना दिसू शकतात 25,800 पर्यंत. ओके, 25,400 पहिलं एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, ह्या डब्ल्यू पॅटर्नची नेकलाईन आहे. त्याच्यानंतर 25,600, त्याच्यानंतर 25,800. जर हा मोमेंटम इकडनं डाऊन साईडला येऊन जर मोमेंटम शिफ्ट होत असेल, जो की आत्ता बघायला मिळतोय, हा जो मोमेंटम आहे
हा डाऊन साईडला मोमेंटम जर शिफ्ट होत असेल, मोमेंटम जर इकडनं बुलिश होत असेल तर आपल्याला या लेवल येत्या काही दिवसामध्ये बघायला मिळू शकतं ते. ओके, आता फक्त काय आपल्याला एक आपण इंट्राडेचा विचार करतो, ते इंट्राडेच्याच लेवल आपण आज थोडंसं डिस्कस केलेलं आहे. फक्त तुम्हाला ओव्हरऑल प्राइस ॲक्शन इकडं मला सांगायची होती, त्यामुळे मी तुम्हाला सांगितली की बाबा लास्ट टाइम जर बघितलं तर ह्या लेवलवरनं बुलिश मोमेंटम आला होता. आता त्याच लेवलवरनं एक ब्रेकडाऊन फेलियर करून मार्केटने इकडे काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून वरती दाखवली. तर आत्ताच्या घडीला आपल्याला 25,300 25,400 या लेवल ओपन होताना दिसतात ते, आणि त्या लेवल आपण इंट्राडेमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. या लेवल तुमच्या समोर आहेत. ओके, लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून याच्यावरती अभ्यास करू शकता. आणि गॅप अप जर झाला तर थोडासा पुलबॅक घेऊन मग आपल्याला गॅप अपची रेंज जर ब्रेक होत असेल तर छोटा मोठा बुलिश मोमेंटम परत बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन झाला तर मग तो सपोर्ट झोनमध्ये येतोय, आणि गॅप डाऊन सपोर्ट झोनमध्ये आल्यानंतर मग परत गॅप डाऊन नंतर एखादी इनसाइड कॅन्डल किंवा रेंज ब्रेकआउट, ओके, या पद्धतीने जर बघितलं तर एक काहीसा बुलिश मोमेंटम फर्स्ट हाफमध्ये बघायला मिळू शकतो. परंतु गॅप डाऊन नंतर रिस्क फॅक्टर हाय होतोय, त्यामुळे थोडंसं आपल्याला थांबून प्राइस ॲक्शन काय बनते याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, जाऊया बँक निफ्टीकडे. बघा बँक निफ्टीची प्राइस ॲक्शन निफ्टीच्या कंपेअरमध्ये थोडीशी चांगली होती. ओके, काय बघा इकडे मार्केट ओपन झालं, डाऊन साईडला आलं, फर्स्ट लेवलनं एक बुलिश मोमेंटम दाखवला, कन्सोलिडेशन केलं. ओके, कन्सोलिडेशन करून जर बघितलं तर एक रेंज तयार केली, आणि त्याच्यानंतर मोठा मोमेंटम बघायला मिळाला. शेवटी 3 PM सेटअप जो आहे तो आज बँक निफ्टीमध्ये बऱ्यापैकी चांगला मोमेंटम देऊन गेलेला आहे. 3 PM सेटअप जर कोणाला माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, कोणाला माहीत नसेल तर प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये 3 PM सेटअपमध्ये देखील आपण समजून सांगितलेलं आहे. ओके, बाकी बुलिश साईडच्या बघा सगळ्या लेवल मार्केटने इकडे रेजिस्टन्स होते ते दाखवलेले आहेत परत एकदा. आता इकडे जर बघितलं तर या लेवल हाईड करूया. 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर गेलो आपण तर लास्ट टाईम बघा आपण, तर तुमच्या लक्षात असेल तर हे सगळ्या लेवल आपण डिस्कस केलं होतं की हा जो आहे सगळ्या लेवल लास्ट ॲनालिसिसमध्ये आपण बघितलं होतं. ही एक रेंज आहे, ह्या रेंजच्या खाली मार्केट येऊन परत वरती जाऊन क्लोजिंग दिलं होतं वरच्या साईडला. ओके, आणि आज जर बघितलं तर मार्केटने त्याच लेवलवरनं जेव्हा इकडे लेवल होतं तिकडनं बुलिश मोमेंटम दाखवलं होता. ओके, तुमच्या जर लक्षात असेल तर कमेंट करून सांगू शकता. आणि परत त्या लेवलच्या वरती निघाल्यावरती बुलिश मोमेंटम दाखवायला सुरुवात केली. म्हणजे मार्केट बघा इकडे डबल टॉप इकडे लावला होता, खाली आला, एक पॉज घेतला सपोर्टवरती, एक पुलबॅक घेतला, खाली आला, परत त्याच पुलबॅकवरनं म्हणजे डबल बॉटम इकडे तयार करून आज एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवली. ओके, तर इकडे जर बघितलं तर हे 2 रेजिस्टन्स परत आता बँक निफ्टी दाखवायला जाऊ शकतो. आता इंट्राडेमध्ये काय लेवल होतं ते त्या बघूया. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया, कारण की मार्केटने बऱ्यापैकी मोमेंटम देऊन गेलेला आहे. आता याची जर क्लोजिंग बघितली तर ॲव्हरेज क्लोजिंग इकडे चार्टवरती ही दिसते. ॲव्हरेज क्लोजिंग जर बघितली तर 59,200च्या आसपास ॲव्हरेज क्लोजिंग आहे. म्हणजे जर बघितलं तर या लेवलवरती ॲव्हरेज क्लोजिंग बघायला मिळते. ओके, आणि लास्ट टाइम जर बघितलं तर लास्ट टाइम सपोर्ट कुठं होता 58,900 वरती. इकडे जर बघितलं तर हा एक सपोर्ट होता, हा एक सपोर्ट होता, तो सपोर्ट ब्रेक झाला होता, मोमेंटम आला होता. आत्ता जर बघितलं तर रेजिस्टन्स पण त्याच लेवलवरती घेतला होता. म्हणजे इकडे एक सपोर्ट बघायला मिळतोय, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आपल्याला 59,200चं बघायला मिळतं. तर इकडे लास्ट टाइम बघितलं तर या लेवलमध्ये कन्सोलिडेशन होतं, त्या लेवल आपण मार्क करूया. मार्क आणि 59,200. ओके, तर याला जर आपण मार्क केलं तर आपल्याला एक रेंज मिळते. काय रेंज आहे 59,200 58,900, साधारण 300 पॉईंटची रेंज आपल्याला बघायला मिळते. आणि ही रेंज नो ट्रेडिंग झोनची आपण इकडे मार्क केली. आता 59,200च्या आसपास इथे ॲव्हरेज क्लोजिंग आहे बँक निफ्टीची. ओके, आणि इकडनं रेजिस्टन्स आहे. त्यामुळे डायरेक्ट जर लेवल आजची जर बघितली तर 732 पॉईंटचा बुलिश मोमेंटम बँक निफ्टीने दाखवला आहे. डायरेक्ट फ्लॅट ओपन होऊन जर वरती जायला लागला तर थोडंसं रिस्क फॅक्टर हाय आहे. एखादा पुलबॅक, एखादा कन्सोलिडेशन करून जर रेजिस्टन्स लेवल ब्रेक होत असेल तर मग परत आपल्याला जे रेजिस्टन्स लेवल आहे ते बघायला मिळू शकतं ते. ओके, डायरेक्ट जर ओपन निघाला तर थोडंसं रिस्क फॅक्टर हाय वाटतो. ओके, मग काय लेवल आहे आजचा इंट्राडे हाय जो की इकडे बघायला मिळतोय 59,400. हा एक स्विंग आहे.
त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक स्विंग आहे. काय इकडे कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होती 59,200ची, तर आजचा इंट्राडे हाय 59,400. त्याच्यानंतर जर बघितलं तर 59,538 आणि 59,700 स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहे. ओके, तर या लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. नेगेटिव्ह साईडला जर बघितलं तर अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे. क्लोजिंग इकडे एक छोटा मोठा पुल बॅक घेऊन टप्पे खाऊन जर 58,900ची जर लेवल ब्रेक होती, तर लास्ट टाइम बघा जेव्हा ही लेवल ब्रेक झाली होती, एक शार्प नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळतं. दिसत नाही का? एक ओके, लास्ट टाइम जर बघितलं तर ही लेवल जेव्हा ब्रेक झाली होती, तेव्हा शार्प नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाला होता. आत्ता जर बघितलं तर तिकडे बघा एक ट्रेंड लाईन इकडे तयार झाली आणि इकडे एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालं. डाऊन साईड लावून छोटे मोठे टप्पे खाऊन जर लेवल ब्रेक होतीये, तर या लेवलनंतर सप्लाय झोनमध्ये मार्केट जाताना दिसते. ओके, हे डिमांड झोन, सप्लाय झोन हे सगळ्या गोष्टी समजत असतील तुम्हाला. आणि इतकं जीव तोडून मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की नवीनच्या नवीन लोकांना देखील आणि ज्यांना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे त्या लोकांना देखील व्यवस्थित प्राइज ॲक्शन समजेल, लेवल समजतील, मार्केट कशा पद्धतीने प्राइज ॲक्शन बनवतं, मार्केटला कशा पद्धतीने बघायला पाहिजे, चार्ट कसा रिडिंग करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी सांगतच असतो. जीव तोडून सांगत असतो. जितकं मला सांगता तितकं सांगत असतो. ओके, आणि फक्त काय होतं की आज ज्या पद्धतीने प्राइज ॲक्शन झाली त्याचा फॉलोअप आपण पुढच्या दिवशी काय म्हणजे ॲनालिसिस काय होऊ शकतो याचा अभ्यास करत असतो. परंतु प्राइज ॲक्शन सेटल ट्रेडिंग कोर्समध्ये काय आहे की मार्केटमध्ये कशा पद्धतीने डिमांड झोन, सप्लाय झोन होतो, कशा पद्धतीने चार्ट तयार होतो, कशा पद्धतीने स्विंग तयार होतात, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळं नॉलेज तुम्हाला एका जागेवर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, त्यामुळे जर इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता. आता बघितलं तर आपण इकडे एक सपोर्ट झोन बघायला मिळतो 58,900चा. तो जर ब्रेक झाला तर फर्स्ट रेजिस्टन्स आहे, सपोर्ट आहे 58,735, जो की हा ब्रेकआउट लेवल होता. 58,735 लेवल मार्क करून घेऊ आधी. सेकंड जर सपोर्ट बघितला तर या लेवलवरती, थर्ड सपोर्ट या लेवलवरती, फोर्थ सपोर्ट या लेवलवरती. ओके, म्हणजे काय आहे इकडे सपोर्ट फर्स्टवाला 58,735, सेकंड जर बघितलं तर 58,577, थर्ड जर बघितलं तर 58,430 आणि फोर्थ सपोर्ट आहे 58,225च्या आसपास. हे 4 सपोर्ट आपल्याला टेक्निकली इकडे बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन 58,900, 59,200. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडं बघा प्राइज ॲक्शन, थोडा पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक नंतर जर इंट्राडेचा हाय किंवा रेंज ब्रेक होत असेल तर छोटा मोठा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर त्याने बऱ्यापैकी आज बुलिश मोमेंटम दिलेला आहे. आणि गॅप डाऊन जर होत नसेल तर या रेंजमध्ये थोडंसं कन्सिडरेशन करू शकतो. एखादा पुलबॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक होईल तर परत मग ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात ते. ओके, चला सेन्सेक्समध्ये जाऊया. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर सेन्सेक्सने देखील एका रेंजमध्ये येऊन म्हणजे ह्या सपोर्टवरती येऊन मल्टिपल टाईम इकडे स्विंग तयार केले, सपोर्ट घेतला आणि बघा इकडे एक ट्रेंड लाईन होती, ट्रेंड लाईन ब्रेक केली, ट्रेंड लाईन ब्रेक नंतर एक बुलिश मोमेंटम दाखवलं. ह्या सगळ्या गोष्टी वारंवार आपण डिस्कस करत आलेलो आहे की ट्रेंड लाईन कुठे आहे, सपोर्ट कुठे आहे, ट्रायंगल कसा तयार होतो, ओके, चॅनल कसा तयार होतो. तर जर बघितलं इकडे तर याची क्लोजिंग आहे 81,857. साधारण जर बघितलं तर 857 म्हणजे या लेवलच्या आसपास क्लोजिंग झालेली आहे. ओके, तर ही लेवल आपण इकडे 82,000ची राऊंड लेवल मार्क केली आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर 81,700ची लेवल आहे. त्यानंतर सपोर्ट जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर इकडे बघायला मिळतो. बुलिश साईडला रेजिस्टन्स जर बघितले तर फर्स्ट रेजिस्टन्स, बुलिश साईडला थोडंसं इकडे रेजिस्टन्स छोटे छोटे आहेत. थोडंसं आपल्याला मार्केट बुलिश साईडला जाताना थोडंसं ट्रॅप करू शकतं. रिस्क फॅक्टर हाय आहे.
प्रायजेक्शन काय आहे की प्रायजेक्शन ही थोडीशी आपल्याला बुलिश बघायला मिळते, कन्सोलिडेशन ब्रेकआउट, परंतु त्याची क्लोजिंग आहे ना थोडीशी खाली आली आहे. ओके, एकदम इंट्राडेला हाय जर क्लोजिंग असतं तर थोडंसं आपण व्ह्यू ठेवताना थोडंसं बुलिश ठेवलं असतं, परंतु आता थोडासा न्यूट्रल व्ह्यू इकडे बघायला मिळतो. 82,050चा रेजिस्टन्स आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर राऊंड लेवल आहे 81,700. ठीक, एक आहे जी रेंज आपल्याला तिकडे थोडंसं मार्केट कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होती तर फर्स्ट रेजिस्टन्स 82,300, सेकंड रेजिस्टन्स 82,500, थर्ड रेजिस्टन्स 82,738. या 2 रेजिस्टन्सपर्यंत थोडंसं लक्ष ठेवू शकता. ट्रेंड लाईन जर बघितलं तर अशा पद्धतीने कन्सोलिडेशन करून जर थोडंसं सेकंड हाफच्या आसपास जर लेवल ब्रेक होत असेल 81,700ची, तर फर्स्ट सपोर्ट आहे 81,413 आणि सेकंड सपोर्ट आहे आजचा लो 81,094. हे 2 सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. गॅप अप जर पुन्हा थोडंसं कन्सोलिडेशन करून रेंज ब्रेक होऊ द्या, त्याच्यानंतर मग या छोट्या मोठ्या जे रेजिस्टन्स लेवल आहे ते बघायला मिळू शकतात. गॅप डाऊन ओपन होत असेल तर तो एका कन्सोलिडेशनमध्ये गॅप डाऊन ओपन होतोय, तर मार्केट थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाऊन थोडंसं मार्केटने जर लेवल ब्रेक केला किंवा ट्रेंड लाईन ब्रेक केलं तर परत एक निगेटिव्ह डे आपल्याला बघायला मिळू शकतो. बरं, आता ओव्हरऑल काय बघायला मिळते निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने एका लेवलवरती येऊन सपोर्ट घेतलाय, सपोर्ट नंतर एक बुलिश ब्रेकआउट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ॲव्हरेज क्लोजिंग थोडीशी ओपन इंट्राडे हायच्या थोडीशी खाली आलेली आहे. आता हा पूर्ण जो आठवडा आहे, हा पूर्ण आठवडा थोडासा बघितलं तर बजेटचा आठवडा आहे, त्यामुळे मार्केट थोडंसं आपल्याला वॉलेटाईल बघायला मिळू शकतं आणि मार्केटमध्ये अपडाऊन मोमेंटम करताना प्राइस ॲक्शन दिसू शकते. त्यामुळे जे लोक बिगिनर आहेत थोडंसं प्राइस ॲक्शन, थोडंसं पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट याकडे थोडंसं अजून व्यवस्थित पद्धतीने लक्ष देऊ शकतो. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचा ॲनालिसिस व्यवस्थित पद्धतीने समजलं असेल, प्राइस ॲक्शन व्यवस्थित पद्धतीने समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.